बघू शकता आपल्याला आता इथं शाहू बघायला भेटतीये। आपण त्यांनाच विचारूया काय भाव गेला काय नाही। नमस्कार दादा, काय नाव तुमचं? गाव काय भाव गेला शाहू? 1100 रुपये डायरेक्ट पलटी। अच्छा, अजून कोणती व्हरायटी आणली होती की नाही? आरेमान आणलेली का? आरेमानला काही मागितलं की नाही? 600 रुपये। शाहू चांगल्या भावात गेला बा आज तुमचा। बरं आहे चला, कारण की आजच्या दिवसभरातली आम्ही दुपारचाही व्हिडिओ घेतला। दुपारी शाहूला इथं लई 900 पर्यंत होता, तर तुमचा 1100 गेला म्हणजे चांगली गोष्ट आहे। चला, तुमच्या अपेक्षेप्रमाणे भेटला ना तुम्हाला। बरं, धन्यवाद। पण बघू शकता मित्रांनो, तुम्ही फारुख भाईनी माल घेतलेला आहे पेस 1100 रुपयांनी। धन्यवाद। क्या बोलती पब्लिक। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्या बोलती पब्लिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण परत एकदा आलेलो पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला संध्याकाळचा काय बाजारभाव आहे ते जाणून घेण्यासाठी। आता संध्याकाळचे साधारण 5:30 ते 6 वाजत आलेले आहे। आणि हो मित्रांनो, व्हिडिओ आपला पूर्ण बघत जा, कुठेही स्किप नका करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की बाजारभाव काय आहे तो प्रॉपर तुमच्यापर्यंत पोहोचेल। काही जण काय करतात, व्हिडिओ फक्त 1-2 मिनटं बघतात किंवा पुढे फॉरवर्ड करून बघून घेतात। तसं न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा, तुम्हाला लक्षात येईल की बाजारभाव नेमकं काय येते। त्यासोबतच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करत चला। धन्यवाद। संध्याकाळची आवक बघू शकता मित्रांनो तुम्ही। आता कालच्या प्रमाणात जर म्हणायला गेलं तर आज आवक थोडी आपल्याला कमी दिसते। आत्तापर्यंत फक्त 2 अर्ध्या लाईनी झालेल्या आहे। बघूया आता संध्याकाळी काय बाजारभाव येते। इकडं आपल्याला शाहू पाहायला भेटते। बघूया काय मागितलं। इकडं हायब्रिड माल आहे। शाहू कोणी मागितलं की नाही दादा आपले? मागितलं काय भाव मागितला? 1000 पर्यंत। आणि याला आपल्या हायब्रिड मालाला काही पावती वगैरे अजून दिली की नाही कोणी? 750-800 पर्यंत। तुमची किती अपेक्षा आहे? 850 पर्यंत गेली पाहिजे। 1100 ते तर आहे बा। बरं आहे चला, बाजारभावानुसार तुम्हाला भेटला बाजारभाव तर बरं आहे। चला, धन्यवाद। व्हरायटी बघू शकता मित्रांनो, माल चांगला दिसतोय। 800 रुपये घ्यायचं। मीडियम माल एक शब्द बोलू 600 ने पलटीला बोला उंबरकडवाले 800 रुपये एक कोट वाले जेवढा आपला एक कोट माल आहे का? आहे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे असं बोलू नका। बोला काढायचं म्हणलं आम्ही काढून आता मग काढा ना, तुम्हाला कोण नाही म्हटलं। तुमचे काय हात बांधले का? मग बोला उंबरकडवाले देऊ का? शेवट काय होईल? हा मग बोला ना, की जेवढं मार्केट नाही बोला ना 600 रुपये बोला। नाही व्यापाराला घाटा लागेल बोला। 650 राहू शेवट काय लावू? काय बोलत नाही उंबरकडवाले तुम्ही? किती म्हणले दादा? 750 700 रुपये लावू का फायनल पलटीला? बोला एकच शब्द। हा तुमची इच्छा मग, आणि तेवढं मार्केट नाही दादा, माल मीडियम आहे। माल पाहून मालाचं मोल होतं। तुम्ही म्हटले 1000 लावा, आम्ही लावू शकत नाही माल पाहिल्याशिवाय। एवढ्या लक्षात राहू द्या। उंबरकडवाले खाली करायचा भाऊ देऊ राहिले तुम्हाला, डायरेक्ट कॅरेट पलटीला 1 रुपये कमी नाही बोला। हा 700 होतील, तुमची इच्छा बस। माल बघू शकता मित्रांनो, चांगल्या दर्जाचा माल दिसतोय आपल्याला। बघूया आता काय भाव जातोय ते। गिरांग आहे म्हणून द्यायचं आणि एक सारखा माल आहे। कळवणचा माल आहे ना दादा? काय पावते देते बघू आपण। तिकडे जाऊन आता आमचा मान जेव्हा काही तुमच्यासाठी फक्त चला गाडी बसायला किती होणार? काय भाव दिला दादानी? 851। चला चांगले
विचार करायचा माणसाला एवढं म्हणजे हाच घ्यायला 900 घ्यायचा असताना एक्सपोर्ट माल घेतला असता हा का घेऊ राहिला एक्सपोर्ट घेतला असताना 900 घ्यायचा असतं लोकल माल का लोकल 800 ते तुम्हाला 800-850 दिलं मालामुळेच दिलं ना आणि तुमच्या समोर त्याच गंधावर टाकणार वेगळं कुठं टाकणार नाही तो कालचाच गंज त्याच्यावरच टाकणार चला पहिले दिलेला काय आणला माल पहिले दिलेला नाही का एकदा देऊन बघा नाही ना तुम्ही परत फोन केला ना तर मला सांगा बघा बघा देऊन बघा मग दादा मानता येतं देऊन बघा सौभाग्य तिसरा दिवस पेमेंट आज शनिवार आहे मंगळवारी 100% 3च्या नंतर याचं पेमेंट घेऊन जातं स्वतः आडते आम्ही माझीच आहे अरे यार भाऊ तिकडे जाऊन किटकिट एकेशी दे या भावात खाली करून तुम्ही हेच विचार करत या नाही भावात खाली करेल मी एकेशी घेणार नाही याच भावाने खाली करेल कारण शेट वेगळे असतात तिथे मी स्वतः चालू राहिलो ना नाही चालू एकेशी करा एकेशी करा तिथे मला ती हाच भाव द्या करून द्या दादा वेगळे असतात तिथे हो का ना बात एक ही पडेगी दादा शेट वेगळे असतात तिथे शेट ते कमी करतात तेच लावा हा हा, ते जाऊ. 101% लागेल शब्द दिलाय पाहिजे कॅमेरा चालू आहे शब्द. नाही बरोबर तुम्ही धन्यवाद घेऊन राहिले बरं का जबरदस्ती तेच भाव लागणार होते चला बसा गाडी माल है नहीं होगा बोलो लेना तो 11 से हाँ एकदम सही माल है देखो माल भी बढ़िया है भाग गया क्या लगाया था आपने सेठ जी मैंने 750 750 तुमची काय अपेक्षा आहे दादा आपले 850 850 कुछ करोगे या नहीं अभी कुछ बढ़ाओगे या नहीं थोड़ी देर में अच्छा माल भी अच्छे है कोणती व्हरायटी दादा आपली आर्यमान का है और आर्यमान योगी 35 अच्छा माल है ऐसा माल तर चांगला आहे बा बरं, मग हे बोल काय नाव आहे दादा तुमचं काय अपेक्षा आहे 850 ची 850 अजून कोणी काही बाजारभाव दिला होता नाही तुम्हाला पावती वगैरे कोणी 771 ची भेटेल बा. दादा आता कन्फर्म करू राहिले वर काही घ्यायचं की नाही आले अजून एक सेट आले 9.5 आडत बोल 9 रुपया पूरा खर्चा 9 होगा तो 100 रुपये कम होगा माल भी अच्छे है 875 होगा हाँ माल भी अच्छे है 80 जाली आरएस खाली होने वाला 1 रुपया कम खाली होने वाला ही दे दो 1 रुपया कम नहीं होगा 1 रुपये कम नहीं होगा चलो याद 875 फायनल आरएस बरं आहे चला धन्यवाद हा धन्यवाद बघू शकता आर्यमान व्हरायटी बघायला भेटते आता आपल्याला बघूया काय बाजारभाव जातो ते किती आहे काय भाव 750 रुपये लाव ये माल निकलेगा ना फिर जो है सामने है ना हाँ भाई किती अपेक्षा किती का हो दादा 800 रुपयाची यांनी किती दिली होती पावती 750 डायरेक्ट खाली होणे का दे दिया था क्या तुम्हाला 800च्या खाली नकोच बा बरं चला धन्यवाद हा कोणती व्हरायटी दादा 108 क्या भाव दिया भैया आपने 721 तुमची अपेक्षा किती होती 751 बरोबर बरोबर क्या है कुछ करोगे या नहीं 751 बोल रहे 31 करू राहिले बघा थोडीफार तडजोड करून आता काय करून घ्यावं तेच नाही गोल्टी अपना भैया 300 से 250 तक है हेलो कुठला माल होता दादा हेलो दोनगणवाडी काय नाव आहे तुमचं मंडी में द्राक्षाची काय परिस्थिती तिकडे द्राक्षाची अवघड आहे ना यावर्षी पावसाने लय नुकसान केलेलं यावर्षी काढा चांगलं जाओ ट्रॅक्टर निर्माण आणि यावर्षी टमाट्यालाही पहिले तर काही झालं नाही आता थोडंसं माल संपत आला तेव्हा बाजारभाव वाढू राहिला
तेच. चला चांगलं आहे, चांगल्या भावात गेला तर बरंच आहे. काय म्हणतात आता? बरोबर आहे, बरोबर आहे. तेच. चला धन्यवाद.